बाहेर आलेले आहेत। त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे आजच्या सुनावणीमध्ये याची उत्सुकता आहे। राज ठाकरे हे काही मिनिटांपूर्वी ठाणे कोर्टामध्ये हजर झालेले होते आणि त्यानंतर आता ते लगेचच कोर्टरूमच्या बाहेर आलेले आहेत, कोर्टाच्या बाहेर आलेले आहेत आणि आपल्या गाडीमधून ते रवाना होत आहेत। ठाणे कोर्टाबाहेरची दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे त्यांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ते आता रवाना होत आहेत। राज ठाकरेंसोबत मनसैनिक आहेत, तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत। नेमकं सुनावणी दरम्यान झालंय काय हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे यांना आज कोर्टाने हजर राहण्यास सांगितलं होतं। त्यामुळे आता नेमकं आजच्या सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे, कोर्टाने काय म्हटलेलं आहे, काही युक्तिवाद झालेला आहे का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज ठाकरे अगदी काही मिनिटातच बाहेर आलेले आहेत आणि ते आता त्यांच्या गाडीमधून रवाना होताना दिसत आहेत। रमेश आजा। तर मला गुन्हा कबूल नाही असं कोर्टामध्ये राज ठाकरेंनी उत्तर दिल्याचं कळतंय। राज ठाकरेंनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की मला गुन्हा मान्य नाही। तर राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये हजर झालेले होते। 1 महिन्यामध्ये प्रकरण संपेल, सहकार्य करा असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। मात्र राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला गुन्हा कबूल नाही। त्यामुळे राज ठाकरेंच्या या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडले आपल्या समोर येत आहे। राज ठाकरेंनी हे स्पष्ट केलेलं आहे, कोर्टासमोर सांगितलेलं आहे की मला हा गुन्हा कबूल नाहीये। त्यामुळे राज ठाकरेंच्या सुनावणी संदर्भातली महत्त्वाची अपडेट आता आपण बघतोय। राज ठाकरे काही वेळापूर्वीच कोर्टरूम मध्ये गेलेले होते, त्यानंतर सुनावणी सुरू झाली आणि सुनावणी दरम्यान राज ठाकरेंनी हे सांगितलेलं आहे की मला हा गुन्हा कबूल नाहीये। ठाणे कोर्टातली राज ठाकरेंसंदर्भातली सुनावणी आता संपलेली आहे आणि राज ठाकरे हे त्यांच्या गाडीमध्ये बसून मार्गस्थ झालेत। मात्र राज ठाकरेंनी कोर्टासमोर एवढंच सांगितलेलं आहे की मला हा गुन्हा कबूल नाहीये, 1 महिन्यामध्ये प्रकरण संपेल, त्यामुळे सहकार्य करा असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे। राज ठाकरे आता ठाणे कोर्टामधून निघालेले आहेत। 2008 पासून हे सगळं प्रकरण प्रलंबित आहे। त्या प्रकरणी आधी कल्याण कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर आता ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होते आणि या सुनावणी दरम्यान स्वतः राज ठाकरेंना हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले होते आणि त्यानुसार राज ठाकरे आज कोर्टासमोर हजर राहिलेले आहेत। मात्र कोर्टासमोर त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की मला हा गुन्हा कबूल नाहीये आणि न्यायाधीशांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सहकार्य करा, 1 महिन्यामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी पूर्ण होईल। मात्र राज ठाकरे एवढंच बोलून आता निघालेले पण आहेत। आपण बघतोय सुनावणी पण संपलेली आहे, काही मिनिटातच ही सुनावणी संपली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे मार्गस्थ झालेले आहेत। 2008चं रेल्वे भरती प्रकरण आहे आणि त्या प्रकरणी परप्रांतीयांवरून राज ठाकरे आणि मनसे नेते हे सगळेच आक्रमक झालेले होते। राज ठाकरेंच्या आदेशानुसार त्याला विरोधही दर्शवण्यात आलेला होता आणि त्यानंतर राज ठाकरेंसह काही मनसैनिकांविरोधात गुन्हाही दाखल झालेला होता आणि त्याच प्रकरणी महत्त्वाची सुनावणी आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये पार पडलेली आहे। मात्र या सुनावणी दरम्यान राज ठाकरेंनी एक गोष्ट सांगितलेली आहे की मला हा गुन्हा कबूल नाहीये आणि त्यानंतर काही मिनिटातच ही सुनावणी पूर्ण झालेली आहे, संपलेली आहे आणि राज ठाकरे हे तिथून निघालेले आहेत। 1 महिन्यामध्ये प्रकरण निकाली निघेल, त्यामुळे सहकार्य करा असं देखील न्यायमूर्तींनी बोलल्याचं कळतं आहे। तर मला हा गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। राज ठाकरेंसंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी अवघ्या काही मिनिटातच संपलेली आहे। आपण बघतोय राज ठाकरेंचे वकील किंवा इतर वकील या परिसरामध्येच आहेत। राज ठाकरेंच्या सोबत काही मनसेचे प्रमुख नेते होते, त्यासोबतच इथल्या मनसैनिकांनी कोर्टरूमच्या बाहेर मोठी गर्दी केलेली होती। तर काही मिनिटातच ही सुनावणी झालेली आहे आणि राज ठाकरे मार्गस्थ झालेले आहेत।
मात्र कोर्टरूम मध्ये नेमकं घडलंय काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, काही मिनिटातच सुनावणी झालेली आहे, काय घडलंय नेमकं कोर्टरूम मध्ये? ऍक्च्युली ही जी सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये 2019 पासून ही केस ठाणे कोर्टात आली, मात्र आजपर्यंत राज ठाकरे हे या कोर्टच्या केस संदर्भात एकदाही कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले नव्हते आणि त्यामुळेच कोर्टाने त्यांना समन्स बजावलेलं होतं आणि अटकेचे देखील आदेश दिलेले होते। मात्र अटकेची जी कारवाई आहे ती त्यांच्या वकिलाच्या मार्फत त्यांनी टाळलेली होती आणि पुढच्या सुनावणीला आम्ही उपस्थित राहतो असं सांगितलं होतं। त्यामुळे आज राज ठाकरे हे इतर आरोपींच्या सोबत हे आज उपस्थित राहिलेले होते। आज ज्यावेळी ते कोर्टात उपस्थित होते त्यावेळी त्यांना न्यायाधीशांनी विचारलं की तुम्हाला गुन्हा मान्य आहे का। मात्र राज ठाकरे यांनी तो गुन्हा मान्य नसल्याचं हे कोर्टाला सांगितलं आणि कोर्टरूममध्ये या संदर्भात ज्यावेळी बोलणी सुरू होती किंवा एकूण कोण कोण आरोपी आहेत हजर ते देखील न्यायाधीशांनी विचारलं। सगळे आरोपी आज हजर होते आणि एका महिन्यामध्येच ही केस जी आहे ती कदाचित संपून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही या केसच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा असं न्यायाधीशांनी हे राज ठाकरे यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा कदाचित या संदर्भात सुनावणी होईल आणि एका महिन्याच्या आतच ही सुनावणी होईल। जी केस आहे ती केस कदाचित या ठिकाणी संपून जाईल अशी शक्यता यामध्ये दिसून येते। आता वकील सध्या या संदर्भात बाईट देत आहेत, आपण त्यांच्याशी त्यांच्या संदर्भात बोलूया। बाहेर जाऊया, बाहेर येतो मी बाहेर। चला चला ते गोंधळ लोक तर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली तेव्हा राज ठाकरेंना विचारण्यात आलं की तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का। तेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं की मला हा गुन्हा कबूल नाही। त्यानंतर कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे, न्यायाधीशांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही सहकार्य, एका महिन्यात प्रकरण निकाली निघेल। तर या संदर्भात अधिक अपडेट पुन्हा एकदा आपण जाणून घेण्यासाठी अक्षयकडे जाऊयात। अक्षय, नेमकं प्रकरण काय आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। 2008चं हे प्रकरण आहे, मात्र त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं की राज ठाकरेंसह इतर मनसैनिकांवर एवढे गुन्हे दाखल झाले? माधवी, हे जे प्रकरण आहे ते प्रकरण 2008चं आहे। 2008 साली आपल्याला माहिती आहे रेल्वेची भरती होती आणि रेल्वेच्या भरतीच्या वेळी इतर भाषीय म्हणजे मराठी भाषिक नाही तर इतर भाषीय अनेक जे तरुण आहेत ते या रेल्वेच्या भरतीच्या परीक्षेसाठी आलेले होते आणि ज्यावेळी हे सगळे तरुण आले त्याचवेळी काही मनसैनिकांनी तिथे कल्याण रेल्वेचं जे स्टेशन आहे त्या कल्याण रेल्वे स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन मारामारी केली होती, त्यांना मारहाण केलेली होती आणि त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते खूप मोठं झालं होतं, चिघळलेलं होतं आणि सुरुवातीला 7 आरोपी यामध्ये ठेवण्यात आलेले होते या प्रकरणामध्ये। मात्र ज्यावेळी 7 आरोपींना अटक झाली त्याच्यानंतर त्यामुळे सुनवाई सुरू झाली, त्याच्यानंतर प्रक्षोभक भाषण ज्यांनी केलं अशा राज ठाकरे यांना देखील आरोपी करा असं कल्याण रेल्वे कोर्टाचं या ठिकाणी मत होतं। त्यामुळे 8वा आरोपी म्हणून राज ठाकरे यांना त्या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे ते जोडण्यात आलं होतं आणि आरोपी म्हणून राज ठाकरेंचं नाव जोडल्याच्या नंतर ती जी सुनावणी 2008च्या नंतरची ती 2019 साली ठाण्याच्या रेल्वे कोर्टामध्ये जी आहे ती ट्रान्सफर करण्यात आलेली होती आणि आता जे वकील आहेत ते वकील नक्कीच हे प्रकरण त्यावेळी खूप गाजलेलं होतं आणि याच प्रकरणी आज सुनावणी पार